कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुषमा, आज काय करतीस? अगं ऐक तरी. माझा दीपी आता मला डोळ्यासमोर दिसल्याशिवाय ना मी काहीच खाणार नाही. अगं यो कसला हट्ट धरलाय सुषमा. अक्का तुम्ही काही पण म्हणा. अगं तू ऐक तरी आमचं. तसं काही नाहीये, तू ऐक. आम्ही तुला काय सांगतोय, तू मी दिप्या 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 दीपी तू ठीक आहेस ना? तुला काय लागलं नाही ना बाळा? मम्मी मी ठीक आहे, मला काय नाही झालं. उगाच कशाला एवढी काळजी करत्या? उगाच नाही, तुला ना आता कुठे घराबाहेर जाऊनच देणार नाही मी, बघच तू. मम्मी अगं नको एवढी काळजी करूस. दीदी आणि दाजी आहेत की माझ्या बरोबर, ते मला काय भिवून देणार नाहीत. अरे दिप्या झालं काय होतं नक्की? तू कुठे होतास एवढा वेळ? सांगायचं तरी. सांगतो, सगळं सांगतो. मी बातमी कव्हर करायला गेलतो. बाया बाया बाया, असलं काय नव्हतं बाबा माझ्या टाइमला. दिप्या, लय मोठं काम केलंस की तू. हो बापू, अहो आपल्या दीपेने दाखवून दिलंय का तो कसा सच्चान हाडाचा पत्रकार आहे. मला माफ कर बाई. मम्मी अगं नाही नाही ते बोलले तुला, इतकी चिडले तुझ्यावर. ह्या अशा अवस्थेत तुला तिकडं पाठवलं. मम्मी अगं मला माहिती होतं दीपेसाठी तुझा जीव तुटतोय. मम्मी आता मला हे कळू शकतं का नाही? आणि बापू, आपण तिकडे चाललेली सगळी दंगल थांबवली. अख्खा सातारा कौतुक करतोय तिचं. अगो बाई, होय? तू ठीक आहेस ना? हो. तू काय झालं नाही ना? काय नाही झालं. आप्या, लयच भारी काम केलंस की तू. आता मी नुसतं छाती काढून फिरणार नाही, तर आपली राणी सुद्धा सातारच्या रस्त्यावरनं आवाज करत फिरेल. मग केलाच पाहिजे आवाज. खरंच लई मोठी झालीस बघ आपे. आज तू आपल्या अमोलचं स्वप्न पूर्ण केलंस. त्याला नेहमी वाटायचं लोकांची काळजी घ्यावी, त्यांना मदत करावी, पण त्याला मदत करायला कुणी कलेक्टर आला नव्हता ग. पण आज आपल्या आप्पीनं शेकडो लोकांचे जीव वाचवले. मला ना नेहमी वाटायचं काय होणार आहे कलेक्टर होऊन, पण आज समजतंय एक कलेक्टर शेकडो लोकांचं आयुष्य बदलू शकतो. आपला अमोल आता इथे नाहीये, पण मला माहिती त्याला तुझा लय अभिमान वाटत असणार आहे बघ. खरंच. हा मम्मी तू आधी खाऊन घे बरं, चल. आणि मामी इथून पुढे कसलीच काळजी करायची नाही. म्हणजे काळजी करा तुम्ही, पण असं खायचे प्यायचे हाल करून घ्यायचे नाही अजिबात. नाही करणार. अरे आपण तिसऱ्या मेंबरचं कौतुक करायचं राहिलोच की. तिसरा मेंबर? अहो आपल्या आप्पी दीदीचं बाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काका ये बस. अरे मावशी तुम्हाला बोलणार नव्हतं, पण तरी ए माझं मी आल्या लगी डाफरू नको मला. काय रे, काय झालं स्वप्नी? म्हणजे सगळ्यांना एकत्र कशासाठी बोलवलं? अहो बातमीच तशी आहे. हे बघा. कसली बातमी रे? सगळे आले ना? ऐका. कमाल कलेक्टर, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांनी गेली 4 दिवस भडकलेली दंगल आटोक्यात आणली. त्या स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले. त्यांनी दिलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून 8 महिन्यांच्या प्रेग्नंट असूनही त्यांनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. या सगळ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे त्यांचे मिस्टर सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांच्याही धाडसाला सलाम. सर्व स्तरातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अरे वा, पोरांनी आपलं नाव काढलं. माझ्या लेकानंद सुनेनं एवढं मोठं काम केलंय, आता काय नको मला बस. खरंच अपर्णा माझी विद्यार्थिनी, याचा मला अभिमान वाटतोय. असे ऑफिसर घडले पाहिजे.
तरच आपला देश सुरक्षित हातात आहे अशी आपली खात्री होईल. आणि गरोदर असताना मी तर नसते बाबा हे करू शकले. अगं माझ्या बाळाला सोडून 2 मिनिटं मला कुठे जाता येत नाही. हो ना, अशा परिस्थितीत ती दंगलीत घुसली. खरंच या गोष्टीसाठी धाडच पाहिजे. माझ्याकडून नसतं झालं एवढं. हे अशी कामं करूनच घराचं नाव मोठं होत असतं. हा, पोराला विष घालून नाही. अरे सुजा, एवढं चांगलं वातावरण आहे, असं कशाला बोलतोस रे? आपण हा दिवस साजरा करायचा. या सत्कार मूर्ती आली या ठिकाणी. ती आप्पी आहे दादा. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, तिने क्षणाचा पण विचार केला नाही. सगळ्यांसाठी धावून गेली दंगल थांबवायला. खरंय. अगं बोलणारे लय असतात, करणारे लय कमी. आणि आप्पे, तू करून दाखवणाऱ्यातली आहेस बघ. हो, योग्य वेळी बोलणारी आणि योग्य वेळी करणारी. हे हटके परत झेंडा लावला असतो. आम्हा सगळ्यांना तुझा लय अभिमान आहे. खरं म्हणजे मी सुरुवातीला तुला काम करायला मनाई केली होती. तुला काम जमणार नाही असंही म्हटलं होतं. माझी चूक होती पोरी. तुम्हाला आणि माझ्यासारख्यांना चुकीचं ठरवलंयस. एक बाई किती मोठं काम करू शकते ना, हे तू दाखवून दिलंस बघ. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये, आता अशा खूप अपर्णा तयार होणार आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर तुझं उदाहरण असल्यामुळे त्यांना बळ मिळणार आहे. लाख बोललीस बघ पियू. पण 1 मिनिट, हे काय माझं एकटीचं श्रेय नाही हा, तुमच्या सगळ्यांचं आहे. म्हणजे मला भीती वाटत असताना उभं राहणारे बापू, मला धीर देणारी पिऊताई, लग्नानंतर मी या घरात आले तर तुम्ही सगळेजणच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला. माझ्या काही गोष्टी पटत नसतानाही अर्जुन कायम माझ्या पाठीशी उभं राहिला. म्हणून म्हटलं हे सगळं तुमच्यामुळे झालंय, माझ्या एकटीचं धाडच नाही आहे. हा पण ना, तुझ्यात आहे बरं का तेवढं धाडस. तूच हे करू शकते सगळं. मी बाळाला पण सांगत असते सारखं की काकी लई धाडशी आहे, हो की नाही पिल्लू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी घरी सासू, सासर, ननद 2 आहे आणि मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बेंगळूरमध्ये. लग्न कसं जमलं? मामाने आणले होते स्थळ. मामाने काय आणलं? खाऊ. स्थळ आणले होते. माझ्या मामाने गणपती आणला. मामाने पती आणला. हा, मग 3 मंथ्स लावले त्यांनी हा म्हणायला. कोणी? पतिदेवने. पतिदेवने 3 महिने का लावले? फर्स्ट बघितले, कन्फ्युज होतं, हा करू काय नको. आणि दुसरा वेळ 1-2 महिना लावून परत आले, फिक्स झालं. दुसऱ्यांदा फिक्स झालं? 2 वेळा 2 महिने काय विचार करत होते? आता त्यांना विचारायला पाहिजे ते. तुम्ही कधी विचारलं नाही? ते काय करतात? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि त्यांना विचारलंय सांगा की 2 महिने का लावले सांगा. तुमच्या बाबतीत कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे, रिलेशनशिप मध्येच आहोत आम्ही. आणि माझे पती, आमचं फार्म हाऊस आहे आणि आमच्या फार्म हाऊसवर पेस्टिसाइडचं शॉप आहे, ते बिझनेस करतात त्याचाच. आणि शेती सुद्धा तेच बघतात. मग हुरडा नाही करत तुमच्या? हुरडा आहे ना. मग काय संपलेला सांगत नाही आम्हाला? हुरडा, द्राक्ष बाग सगळे. हो का? कुठे बागायत शेती आहे, विंचूर म्हणून तालुका आहे. आम्ही त्यांच्याकडे हुरडा पार्टी फिक्स असते. द्राक्ष खाण्यासाठी झाली की नाही? नाही अजून, आम्ही वेटिंग करतो. सर तुम्हीच आहे हुरडा पार्टीला. कधी आहे? सरांना इन्व्हाइट करायचं. पण मला खरं सांगू, या हुरड्याच्या निमित्तानं हुरडा भाजणाऱ्यांचं फार कौतुक करावं वाटतं. कारण हुरडा पार्टी आपण म्हणतो या पट्ट्यामध्ये. मी सुद्धा काल एके ठिकाणी गेलो, दरबी मळा म्हणून होता, दरबी कुटुंब, त्यांच्या त्या मळ्यात गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला त्या हुरड्यापेक्षा ना कौतुक करावं असं वाटलं खरं तर त्या भाजणाऱ्या. कारण निखाऱ्यावरती तो कवळा हुरडा बनवायचा, तो भाजायचा आणि हातावर घेऊन तो असा मळायचा. मी त्या एकांचे हात बघितले तर दोन्ही हात काळे झालेले होते. खरंच त्या तमाम दादांना माझा नमस्कार आहे. कारण शेतकरी दादांना नमस्कार आहे. कारण एकीकडे शेत पिकवायचं आणि त्यातून या थंडीमध्ये स्वतः चटके सहन करत आलेल्या प्रत्येकाला हुरडा द्यायचा. आपण हुरडा पार्टी म्हणून बरेच जण जातात,
पण तो आनंद जो का आहे तो फार वेगळा आहे. तेव्हा कधीतरी आलो तर नक्की येऊ तुमच्या. हो काय सर बोलवत नाही. बरं, अशा तुम्ही मैत्रिणी आहात. आता हा जो तुमचा तापट स्वभाव आहे, जो त्या माऊलीनं डबाच उघडलाय सुरुवातीला, घरात कसं आहे? नाही, शांत आहे. नाही 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 शांत नाहीये. बघा, एक मुखाने सगळे भाऊजी शांत आहेत. हा, भाऊजी शांत आहे म्हणून हे असं आहे. हो काय असं का हे सगळे भाऊजीच्या बाजूनी आहेत? पण असं नाही, मी भांडत नाही. हा, पण जे काही असेल ते पटकन बोलून टाकते. म्हणजे तेच फटकळ. पण कसं आहे, सगळं काम मलाच करायचं असतं. मग थोडंसं पटपट झालं म्हणजे जरा फटफटचा प्रश्न नाही, फटकळपणाचा प्रश्न आहे. ते फटकन सांगितल्याशिवाय होतच नाही काम. मिस्टर नाही, सगळेजणच घरातले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही घरी जेव्हा मिस्टरांबरोबर वाद होतो तेव्हा कुठल्या भाषेत होतो? कन्नड. मग मला 1-2 वाक्य म्हणून दाखवा की तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना हे आवरून ठेवा. ಒಂದ್ಸಲ ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚಂದಂಗ ಜೋಡಿಸಿ ಇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ कळतं ना झालं. आणि परत हे अशी गडबड केली तर बघा मी माहेरी निघून जाईन. ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನಾನು ತವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. हे वाक्य बोलल्यावर ते खुश होतात? छान आहे कन्नड. मला शिकवा ना कन्नड. काय शिकवाल आज? 4 ओळी शिकवा. चला. जेवण झालं का? ಊಟ ಆಯ್ತೇನು? ಊಟ ಆಯ್ತೇನು म्हणजे जेवायच्या आधीच उठा. अरे कन्नड लँग्वेजची मजा आहे सर ती. हा, दुसरं अजून एक वाक्य. ಆರಾಮಿದ್ದೀರೇನು? आरामिದ್ದೀರೇನು म्हणजे बरं आहे. बरोबर. आराम केल्यावर बरंच वाटणार ना. ನಿಮ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಯಾಕೆ ಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ? तुमचं प्रोग्रामला बोलवायला इथे उशीर का केला तुम्ही? लग्न 2 वर्षापूर्वी केलं तुम्ही. येणारं लग्न 2 वर्षापूर्वी. हा म्हणायला 3 महिने लावले त्यांनी. आणि ते पण लॉकडाऊन मध्ये झाले, ते पण उशीर झालं. एंगेजमेंट झालं, जानेवारीला माणसं पण कमी झाली. लग्नाला माणसं कमी झाली जेवायला. लॉकडाऊन मुळे कमी झाली माणसं. मग फायद्याच झालं ना. फायदा काय हो, एन्जॉय एकदा करायचं असते. काय एन्जॉय केली नाही, डान्स केली नाही, काय नाही. मास्क बांधून लग्न केले. छान बोलतो. आम्ही एन्जॉय करतो. पद्धतीमध्ये एवढा गोडवा आहे. मुळात प्रत्येक भाषेत एक गोडवा आहे. आता कन्नड भाषा आपल्याला येत नाही म्हणून ती कठीण वाटते. त्यांना मराठी बोलताना तसं होत असेल, पण त्या प्रत्येक भाषेचा जो गोडवा आहे ना, तो गोडवा या मकर संक्रांतीच्या आठवड्यामध्ये खूप छान वाटायला लागलेला आहे. त्यामुळे त्यांचं मला क्लास लावायचाच आहे. आम्ही तिला सांगतही असतो तू मराठीत बोल. आता जे बोललीस ना ते मराठीत बोल. आम्हाला समजत नसलं तर मग प्रॉब्लेम होते. पण मिस्टरांबरोबर तुम्ही भांडताना कन्नडच भांडता. कन्नड बोल. तुम्ही सगळ्याजणी तुम्ही मराठी. म्हणजे मला एकच विचारायचं होतं, मिस्टरांबरोबर तुम्ही कुठल्या भाषेत भांडता? मराठी. याचा अर्थ या रोज भांडता. भांडणच करत नाही. प्रॉब्लेम काय आहे, कन्नड मिस्टरांना कळतच नाही. ह्यांना कन्नड बोलता येतं, मला येत नाही, पण मी भांडणच करत नाही. तुम्हाला येतं कन्नड? येतं. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी मिस्टरांची आणि आईची दोघींची मागेन. मी क्षमा मागायची असेल तर माझ्या सासूबाईंची मागेन. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीप्रमाणे व्हावी असं त्यांना वाटायचं आणि मला ते आवडायचं नाही. मग माझी थोडी चिडचिड व्हायची, पण त्यांनी मला खूप समजावून घेतलं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. मला क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची मागेन आणि माझ्या आईवडिलांची मागेल. मिस्टर आणि मम्मीच, कारण त्यांच्यावरच चिडचिड करते जेव्हा राग येतो तेव्हा, म्हणून त्यांच्या दोघांची क्षमा मागेन. सॉरी, जे कोणी मी थोडा रागवते त्याच्यामुळे कोणाला तरी हर्ट झाले असेल तर त्यांना सगळ्यांना आज मी सॉरी बोलते. मनपूर्वक सॉरी बोलते. उद्यापासून परत हर्ट करायला सुरुवात. हा, उद्यापासून परत काहीतरी हर्ट सॉरी बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. करवल्या नाजूक साजूक त्याने सऱ्या
अजून वेळ गेली नाहीये. एकदा का लग्न झालं की तू अडकून पडशील. माझा नीरज चोरतोय तुझ्यासाठी. तुला दुरून पाहता यावं यासाठीच त्यांनी मला हे घर घ्यायला लावलं. मला त्याची अवस्था बघवत नाहीये. तुझ्यासाठी एवढी लोक आहेत. माझ्या मुलाला कोण आहे? तिचं हे असं वागणं कसं पचवेल बिचारा? तो स्वतःचं काही बरं वाईट करून तर घेणार नाही ना? हा विचार करून रात्र रात्र झोप लागत नाही मला. काही म्हणून तुझ्याकडे मागणं मागते. माझ्या नीरजकडे ये. अजूनही वेळ गेली नाहीये. एवढं नीरजसाठी तू करूच शकते ना? नीरज, अरे आई तू तिथे काय करत होतीस? ऍक्च्युली तिकडे लग्नाचे कार्यक्रम चालू आहेत. मला इन्व्हाइट केलं होतं. तू तिथे गेलीयस यात माझी काही हरकत नाही, पण तू निशिगंधाशी काय बोलत होतीस? मॉम, निशिगंधाला त्रास होईल असं काहीही करू नकोस. टेन्शन येऊन निशिगंधाला परत चक्कर यायला नको. नीरज, तुला त्या मुलीची काळजी आहे? स्वतःची आहे का? माझी आहे का? नीरज, मी हे सगळं तुझ्यासाठी करते. मी तिला फक्त एवढंच म्हणाले की माझा कायम सपोर्ट आहे तुला. माझ्या मुलाच्या सुखातच माझं सुख आहे. हो प्लीज. तुला विश्वास बसत नसेल ना तर तिला जाऊन विचार. आणि मी एवढं करूनही जर ती मुलगी स्वार्थीपणे वागली ना तर त्याचा राग माझ्यावर काढू नकोस. अरे तुला त्रास होतोय, तिला दिसत नाहीये का? स्वतःच्या लग्नाचा मंडप उभा राहिलाय. तिकडे तांदूळ काय निवडतायत, गाणी काय गातायत, आणि ती सगळं बघत बसलीये. तिला काहीच वाटत नाही. नीरज, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मस्त दिसतात. काय म्हणताय? कोपऱ्यापर्यंत बांगड्या भरून घे. काय काय लालिताई तुम्ही पण लेकीचं लग्न असलं म्हणून काय झालं? सगळी कामं काय मंजूर टाकायची काय? आधी 10 ठिकाणी राबता आता. हो उमाताई, काही हरकत नाही. हव्या तेवढ्या बरा. माझ्या पुतणीचं पण लग्न आहे आणि कामाची काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. आम्ही सगळी कामं करू. आम्ही नाही काय, तूच बघ. मी तर या बांगड्यांका धक्को सुद्धा लागू देणार नाही. काकांनो, अजून 4 बांगड्या घाला ना दोन्ही हातात. बरे या की इकडे. काय सगळ्या घरी घेऊन जाणार आहे काय? किती बांगड्या भरशील? लग्न निशीचा की तुझा? मी अजून पण लग्नासाठी तयार असेल. धाव काय उभी? बस बस खाली बस. अगो माका एवढी सोन्यासारखी सून मिळालेली आणि माका काय येड लागलाय काय? माझ्या सिंधूच्या गळ्यात दोंड बांधू.
ओवी, अगं करवली ना तू? श्रीनू आणि निशीच्या लग्नात बांगड्या नाही भरल्यास त्या? ये. नाही नको, मला सवय नाहीये ना. हा ये. अगो हीच काय ती मजा. तिथे लंडनात गेल्यानंतर तू काय बघूक पण मिळणार नाही आणि करूक पण मिळणार नाही. याच काय त्या तुझ्यासाठी आठवणी. ओवी, घरात कार्य असताना असा हात रिकामा ठेवू नये. ये. हो ये. झालं काय? बस तिला ना या ठीक. ये बस. नवऱ्या मुलीला साजेच्या बांगड्या आहेत. हो, नवरी मुलगी ही ती नाही. हे खबराच्या बांगड्या. अगो जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी, डॅड, नाहीस ना? नाईस. ऑल वेल? या. ओवी, तुला आठवण येते म्हणून मी लंडनहून परत आलो, पण आपली भेटच नाही ग. आपलं काहीच बोलणं नाही. या आता ही लग्नाची इतकी गडबड आहे. दॅट इज जस्ट अ रिझन ओवी. म्हणजे तसं काही नाहीये. ही माझी ओवी नाही. माझी ओवी बिंदास बोलणारी आहे, मनात येईल ते क्लिअर करणारी. तू सारखी हरवल्यासारखी दिसतेस, तंद्री लागल्यासारखी. डॅड, खरंच तसं काही नाहीये. मग लंडनला परत यायचं का म्हणत होतीस? इकडे कुणी काही नाही. आधी इथे ऍडजस्ट व्हायला थोडा ऑफकोर्स त्रास झाला मला, पण आता मी सगळ्यांशी छान बोलतेय. एन सी, इथल्या रिच्युअल्स प्रमाणे मी बांगड्याही घातलंय. एवढी रमली असतं मग लंडनला परत यायची घाई काय? मधल्या काळात काही झालंय का? उमाताई म्हणाल्या होत्या तू मुंबईला गेली होतीस म्हणून. तिकडे काय झालंय? ओवी, डॅड, मुंबईला काही झालंय का? म्हणजे दादा, हा हार द्या मला. एक नारळ द्या आणि फुलं. चांगला द्या. बाकी बरे आहेत ना? दादा, मला हा एक हार द्या, फुलं आणि नारळ द्या. तुम्ही? तू? अगं, इथे आल्यापासून देवळात येताच आलं नाही मला. म्हटलं बघूया इथलं देऊळ, देवाचं दर्शनही होईल. तुझं नाव मंजू ना?
हो. हा, एक दोन वेळा नाव पडलं होतं कानावर. आपली भेट झाली नाही ना कधी. घरात नुसती कामात असतेस तू, नुसती धावपळ. एकटीलाच राबताना बघते मी. नशीब आज तुला देवळात यायची परमिशन मिळाली. परमिशन? अगं किती कामं करतेस तू. ती सगळी कामं सोडून तुला जर देवळात यायचं असेल तर परमिशन तर घ्यावीच लागेल ना. परमिशन कशाला? घरातली सून आहे मी. हो, पण घरात काम करताना तू एकटीच दिसते. अंगावरती कितीही कामं पडली तरी तुझा कोणी विचार करतं की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूड पूर्ण झालाय. गद्दाराला त्याच्या गद्दारीची शिक्षा मिळाली आहे. ज्या दिवसाची इतकी वर्ष वाट बघत होतो तो दिवस अखेरी आलाय. डोळ्यात पाणी कशाला? हत्तीवरून साखर वाटायची वेळ आहे. हे आनंद अश्रू आहेत. माझ्या दुर्मतला आज न्याय मिळालाय. माझा कित्येक युगांचा प्रतिशोध आज पूर्ण झालाय. तुझा प्रतिशोध पूर्ण झाला असेल, पण या विरोचकाचा प्रतिशोध तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा हा विरोचक त्या त्रिनयनेला मानणाऱ्या, तिला पूजणाऱ्या सगळ्यांना नेस्तनाबूत करेल. तिचा अंश असणाऱ्या त्या नेत्राला आणि इंद्राणीला संपवेल. ह्या कलियुगात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मी कायम असेन आपल्या साथीला. हा एक सूड पूर्ण झाला म्हणून थांबायचं नाही. या घरात मृत्यूचं तांडव सुरू करायचं. दाखवून द्यायचं त्या त्रिनयनेला की विरोचक परत आलाय. माझा फोन नाही वाजत आहे. कुणाचा फोन वाजतोय? फोन कुणाचा फोन आहे? अस्तिका जठारचा. घरचे अस्तिका जठारला संपर्क करतायत. नाग पकडण्यासाठी. नाही, पण मला फोनचा आवाज काय येतोय मग? हे विरोचका, आपलं 6वं इंद्रिय जागृत होतंय. आता विरोचकाची सगळी शक्ती आणि बुद्धी आपल्या शरीराला मिळेल. म्हणजे मी आणखी शक्तिशाली होणार. कलियुग जिंकण्याची ताकद त्याच्यात येणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आधी तू बरा आहेस ना? मग काही झालं नाहीये ना? आजी काही झालं नाहीये मला. अगदी चमत्कार घडला रे. काकू देव पाण्यात ठेवले होते ना रुपाली मॅडमनी. म्हणून झालंय सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता ना तुम्हाला आमची गरज आहे ना या घराला. हो आई साहेब थांबा. आम्हाला तुमची गरज आहे, या घराला तुमची गरज आहे. तुमची गरज नाही असं कुणी सांगितलं हो? आम्हाला तुमची गरज आहे, या घराला तुमची गरज आहे. तुम्ही कुठे जाणार नाही आई साहेब, थांबा. अधिपती दर येळी तुमच्यामुळं आमचा पाय अडकतो. अडकतो ना मग थांबा की, या येळेला मी थांबा. नाही अधिपती नाही. त्या येळेला पण ह्या घराला आमची गरज नव्हती, पण आम्ही फक्त तुमच्याकडे बघून या घरात थांबलो. त्यांचा मार सहन केला, अपमान सहन केला, काठीनं मारलं यांनी आम्हासनी. आता मी हुक्की आली की काठी आमच्या डोसक्यात घालतात. पण अधिपती आम्ही हे सगळं सहन करतोय आणि केलंय ते फक्त तुमच्याकडे बघून. माहित आहे आई साहेब, मला सगळं माहित आहे, पण हे घर कुणाचं आहे सांगा की? तुमचं आहे हे सगळं. नाही अधिपती नाही. आता आम्ही मान्य करू की हे घर आमचं नाही. आम्ही या घरात राहिलो, हे घर आपलंसं केलं, या घरासाठी झिजलो, घरात जीव गुंतवला, मिसळून गेलो या घरात. पण त्याचं फळ आम्हाला काय मिळालं? हे ही कालची पोरगी, कालची पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते. आमच्या इथं असल्यावर ही प्रश्न उपस्थित करते, आमच्या मायेवर शंका घेते. आता आमच्या मायेची पारख ही पोरगी करणार अधिपती. या कुणी बसवलं जजच्या खुर्चीवर? ही काल आलेली पोरगी ठरवणार काय आम्ही तुमच्या आई साहेब आहोत की नाही ते? मॅडम मी काय चुकीचं बोलले? मी जे सत्य आहे तेच बोलले. सत्य तुम्हाला काय माहित सुनबाई? मला कळलंय आता सगळं. तुम्हाला कळलंय तेवढं सत्य नाही. ओके मॅडम, मला तुमच्या वयाचा मान ठेवायचा आहे. मी आता काही बोलत नाही. बोलणार नाही कशा पाहिजे? बोला की. नाही नको. ते बोला, कळू दे आम्हाला तुमचं सत्य कळू दे. ते तुम्ही ऐकलं आहेच ना मॅडम. पुण्यांदा सांगा, पुण्यांदा सांगा. आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय काय कळलंय तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही केवळ अधिपतींच्या आईसारख्या दिसता म्हणून काही दिवसांच्या पाहुण्या बनून या घरात आलात आणि मग या घरात पाय रोवलेत. घरच्या मालकाला खोलीत कोंडून ठेवलं, घरातल्या मुलाला शाळेपासून दूर केलं कारण तुम्हाला सत्ता हवी होती. मान्य करा मॅडम, तुम्ही अधिपतींवर प्रेम नाही केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, मला माफ कर बाळा, माझी चूक झाली. तुम्ही का माफी मागताय? खरंच माझी चूक झाली बाळा. तुमची नाही चूक झाली, माझी चूक झाली. मी तुला सांगायला नको होतं. पण बाबा, तुम्ही तुमच्या मनचं थोडी ना काही सांगितलं. अक्षरा, मी चारूची अधिपतीची शपथ घेऊन सांगतो, मी सांगितलेला शब्दाने शब्द खराय.
पण अधिपती हे मान्य का करत नव्हते? मान्य करतोय तो. नाही बाबा, ते मॅडमच्या पूर्णपणे कह्यात गेलेत. हीच माझी चूक झाली बाळा. तुला कल्पना नव्हती पण मला होती. मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगितलं. त्याचा तुझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केला मी. वर तुला स्टँड घे बोल असंही मीच सांगितलं. मी तुला सावधपणे वागायला सांगायला हवं होतं. तुला अलर्ट करायला हवं होतं मी. पण बाबा, असं काय चुकलं आपलं? असे का वागले अधिपती? मला जायला सांगितलं त्यांनी. बाळा बाळा ऐक, आत्ता अधिपतीवर रागवू नकोस. तुला माहितीये तू पूर्णपणे त्या बाईच्या प्रभावाखाली आहे, माहितीये ना? पण मी बायको आहे त्यांची आणि मी खरं तेच बोलले. अक्षरा, प्रत्येक वेळेला खरं बोलणं आपल्याला न्याय मिळवून देतच असं नाही. म्हणजे या घराची गणितं वेगळी आहेत अक्षरा. भुवनेश्वरीचा सगळा कारभार उलटा आहे. पण माझी काय चूक होती बाबा? तुझी नाही, आपली. आयतं खोलीत दिलं आपण तिच्या हातात. मला फक्त अधिपतींना सावध करायचं होतं बाबा. अक्षरा, पण त्याला तिच्यापासून धोका आहे हेच त्याला पटत नाहीये ना? हेच ना बाबा, हेच मला त्यांना जाणवून द्यायचं होतं की धोका आहे. ते एका दिवसाचं काम नाही बाळा. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण ती भुवनेश्वरी साधी बाई नाहीये. 12 गावचं पाणी प्यालेली बाई आहे ती. तिला हरवणं ही खूप मोठी हळू चालणारी प्रक्रिया आहे. आणि तरी सुद्धा तिला हरवता येईल याची काही खात्री नाही. अधिपतीच्या मनात तिचं स्थान देवीचं आहे अक्षरा. आणि त्यासाठी तर तिने इतकी मेहनत केली आहे 20 वर्ष. तू काही तासात कसं बदलशील सगळं? अक्षरा, एक गोष्ट लक्षात घे. अधिपतीला भुवनेश्वरीपासून दूर करणं जवळ अशक्य. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.